इयत्ता 10वी, विषय मराठी, इंग्रजी माध्यम. स्थूल वाचन. मोठे होत असलेल्या मुलांनो. लेखक आहेत डॉक्टर अनिल काकोडकर. डॉक्टर अनिल काकोडकर हे सुप्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आहेत. अणुशास्त्रज्ञ म्हणजेच ऑटोमिक रिसर्च सेंटर में काम करने वाले एक वैज्ञानिक, या फिर उनको हम साइंटिस्ट भी कहेंगे. मोठे होत असलेल्या मुलांना उद्देशून डॉक्टर काकोडकर यांनी हे पत्र लिहिले आहे. त्यांचे बार्कमधील अनुभव मुलांचे भावविश्व निश्चित समृद्ध करतील. कुठल्याही मोठ्या कामाची सुरुवात असंख्य छोट्या छोट्या कामांमधून होत असते, म्हणून कोणतेही काम कमी दर्जाचे न मानता ते करायची सवय ठेवली तर मोठी कामे करताना अडचणी येत नाहीत, असा संदेश ते या पाठात देत आहेत. डॉक्टर अनिल काकोडकर ये आप जैसे मोठे होत असलेली मुलं म्हणजेच काय तर बढ़ते बच्चे जो है उनको एक संदेश, एक मैसेज इस पाठ के माध्यम से दे रहे हैं कि कभी भी जब भी कभी आप काम की शुरुआत करो तो किसी भी काम को छोटा ना समझो, और छोटे छोटे असंख्य मतलब अनेक छोटे छोटे कामों से ही हमारा काम बड़ा होता है. कोई भी काम कम दर्जा का नहीं होता, और उसी में आने वाली जो समस्याएं, जो दिक्कतें, प्रॉब्लम्स है, उसी को सॉल्व करना ये आपका प्रथम कर्तव्य है, जिससे आप बड़े काम करने के लिए आपको एक कॉन्फिडेंस बढ़ेगा. और आपका जो भाव विश्व है, मतलब एक आपकी जो फीलिंग्स है, ये 101% समृद्ध होने वाली है. तो आइए पाठ में क्या कह रहे हैं. ये पाठ मतलब आप सभी के लिए लिखा हुआ एक पत्र है, एक लेटर है, जिसके माध्यम से हमें उन्होंने उनके जो अनुभव है शेयर किए हुए हैं, जिससे हमें कुछ मेसेजेस भी मिलने वाले हैं. या पत्रातून मी तुम्हाला माझे बार्कमधील 2 अनुभव सांगणार आहे. मला खात्री आहे माझे हे 2 अनुभव तुम्हाला अधिक अभ्यास करून तुमच्या भूमिका निश्चित करायला मदत करते. इस पाठ के माध्यम से, मतलब इस लेटर के माध्यम से वो हमें उनको बार्क में जो अनुभव आए हैं वो हमारे साथ शेयर करेंगे, और वह शेयर करने के बाद आपका अपने जीवन में एक जो निश्चित रोल है वो आपको डिसाइड करने के लिए 101% मदत होने वाली है. तर मुलांनो, आधी मी माझे 2 अनुभव सांगतो. हे दोन्ही अनुभव मी कॉलेज संपवून बार्कमध्ये ट्रेनिंगला गेलो तेव्हाचे आहेत. यहाँ पर लेखक कह रहे कि मैं ये 2 अनुभव आपको बता रहा हूँ जो मैं अपना कॉलेज ख़त्म करने के बाद बार्क में ट्रेनिंग के लिए गया तब के हैं. प्रथम, बार्क म्हणजे काय असा प्रश्न तुम्हाला पडेल. सांगतो. बार्क हे भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर म्हणजेच भाभा अणुसंशोधन केंद्र या नावाचे लघुरूप आहे. मतलब बार्क का अर्थ क्या है. भाभा ऑटोमिक रिसर्च सेंटर. बार्क BARK ये उसका शॉर्ट फॉर्म है. मराठी में उसे कहते हैं भाभा अणु संशोधन केंद्र. लघुरूप मतलब शॉर्ट फॉर्म. होमी भाभा यांनी भारतातील अणुसंशोधनाचा पाया घातला. जो बेस फाउंडर अगर कोई है अणुसंशोधन का, मतलब जो हमने अभी देखा कि ऑटोमिक रिसर्च सेंटर का जो अगर कोई फाउंडर है वो कौन है, तर होमी भाभा हे आहेत. बरोबर. म्हणून त्यांचे नाव या संस्थेला दिले, इसीलिए उनका नाम इस इंस्टिट्यूट को दिया गया. तर बार्क ही संस्था आता प्रचंड मोठी आहे. पण मी तिथे ट्रेनिंग स्कूलला गेलो तेव्हा ती संस्था सुरू होऊन जेमतेम 7-8 वर्ष झाली होती. आम्ही जवळपास 100 मुले होतो. जब ये ट्रेनिंग सेंटर शुरू हो चुका था, उसको सिर्फ 7 से 8 साल हुए थे जब लेखक ने उसको ज्वाइन किया था, और वहाँ पर 100 गर्ल्स अँड बॉईज जॉईन हुए थे. मी ट्रेनिंग स्कूलला असताना होमी बाबा 3-4 वेळा आले. प्रचंड स्फूर्तिदायक व्यक्तिमत्व होतं. आणि जब लेखक वहाँ पर थे तब तक होमी बाबा ने 4 से 5 बार वहाँ पर विजिट किया था, 3 से 4 बार विजिट किया था. और उनकी जो पर्सनालिटी थी, व्यक्तिमत्व स्फूर्तिदायक होतं, म्हणजे एनर्जेटिक एकदम पर्सनालिटी थी. उनको देखकर कोई भी तुरंत पॉजिटिव, एक कहते हैं ना एक रिफ्लेक्शन आता है पर्सन को देखकर, वैसा एक पॉझिटिव्ह रिफ्लेक्शन उनके तरफ से आता था. एकदा आम्ही त्यांना विचारलं, आम्ही इतकी मुलं मुली आहोत पण सर्वांना पुरेल इतकं काम कुठे आहे. ते म्हणाले, तुम्ही काळजी का करता. तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा. त्यासाठी सरकार खर्च किती येतो याचा आत्ता विचार करू नका. लेखक ने यहाँ होमी बाबा को पूछा कि हम इतने बच्चे हैं लेकिन यहाँ पर इतना काम नहीं है. तब होमी बाबा ने बताया कि तुम्हारा काम करते रहो, कितना खर्चा आएगा इसकी तुम चिंता ना करो.
तुम्ही सर्वजण संशोधन करत राहा, रिसर्च करते रहो. त्यासाठी सरकारला खर्च किती येतो याचा आत्ता विचार करू नका. मात्र एक करा, तुम्ही स्वतःचं काम स्वतः निर्माण करा. उन्होंने कहा कि खर्चा क्या है ये मत देखो, सिर्फ इतना करो कि खुद का काम खुद क्रिएट करो. आपण काय काम करायचे ते तुम्ही स्वतः ठरवा. हमें क्या काम करना है खुद तय करो. बॉसने सांगितलं तेवढंच काम करायचं आणि सांगितलं नसेल तर आपल्याला कामच नाही असं समजणं हे चुकीचं आहे. ही प्रवृत्ती गेली पाहिजे. बॉस ने जितना काम दिया है उतना करना और उसके बाद कहना कि हमारे पास कोई काम नहीं है, ये गलत है, ये गलत ॲटिट्यूड आहे, गलत प्रवृत्ती ॲटिट्यूड. बाबांनी सांगितलेला हा मुद्दा माझ्या मनावर कोरला गेला आणि मुलांनो, स्वानुभवाने सांगतो, एकदा हे लक्षात आलं ना तर स्काय इज द लिमिट. बोट धरून चालवणं किंवा दिशा दाखवणं हे पहिल्या 8-10 वर्षापर्यंत ठीक आहे, आवश्यकही आहे. पण अंतिमतः स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे. स्वतःला सक्षम करता आलं पाहिजे, ऊर्जा मिळवता आली पाहिजे आणि स्वतःचे मार्ग शोधता आले पाहिजे. जब डॉक्टर होमी बाबा ने इनको बताया कि खुद का काम खुद ढूंढो. कोई काम बताएगा, द सम पर्सन विल कम एंड ही विल गिव द इंस्ट्रक्शन एंड देन only I will start with my work. This attitude is wrong. Start searching your own work. असं त्यांनी तिथे मेसेज दिला की खुद का काम खुद ढूंढो. उंगली पकड़कर चलाना या हमेशा डायरेक्शन देना ये 8 से 10 साल की उम्र तक ठीक है. उसके बाद खुद को स्ट्रॉन्ग बनाओ, सक्षम करो, मतलब खुद को स्ट्रॉन्ग करो और खुद अपनी राह चुनने के लिए तैयार हो जाओ. आता दुसरा अनुभव सांगतो. ट्रेनिंग स्कूलमधील प्रशिक्षण संपवून मी बार्कमध्ये इंजीनियर म्हणून जॉइन झालो. अब यहाँ पर उन्होंने एक सेकेंड उनका एक्सपीरियंस बताया कि जब उनके ट्रेनिंग खत्म होने के बाद वो बार्क में ॲज अ इंजिनियर जॉइन हुए, तेव्हा तिथे मेटलायझिंग प्रक्रियेवर मला काम करायला सांगण्यात आलं. आमच्याकडे त्यासाठी यंत्रसामग्री होती पण कोणीही ती वापरली नव्हती. म्हणून मी म्हणालो, मी यावर काम करतो, पण यासाठी मला एक वेल्डर व एक फोरमन याची गरज आहे. तेव्हा मला सांगण्यात आलं, तुला आता काहीच मदत मिळणार नाही, तुला स्वतःच सर्व करावं लागेल. वरिष्ठांची आज्ञा म्हणून मी सुरुवात केली आणि बरीच धडपड करून ते काम पूर्ण केलं. जब एज अ इंजीनियर बार्क में ज्वाइन हुए तो उनको जो एक सेक्शन दिया गया दैट इज़ मेटलाइजिंग प्रक्रिया. अब वहाँ पर यंत्र सामग्री तो थी, मतलब इंस्ट्रूमेंट सारे थे, लेकिन उनको हाथ के वहाँ पर किसी ने काम नहीं किया था, इसलिए उनको वो काम करना था. लेकिन उनके हाथ के नीचे उनको मतलब एज अ हेल्पर उनको एक वेल्डर और फोरमन चाहिए था. तब उनको आंसर दिया गया कि अभी आपको कोई हेल्पिंग हैंड नहीं मिलेगा, आपको खुद करना पड़ेगा. वरिष्ठांची आज्ञा, वरिष्ठ म्हणजे सीनियर्स के इंस्ट्रक्शंस ऑर्डर्स समझकर उन्होंने बरीच धडपड केली म्हणजे उन्होंने बहुत ज़्यादा हार्डवर्क किया, ते काम पूर्ण केलं और उनको जो काम दिया गया था वो उन्होंने कंप्लीट किया. मग त्यांनी त्या कामाची व्याप्ती वाढवली. फिर उन्होंने उसका जो व्याप्ती वाढवली म्हणता उसको बहुत ज़्यादा बड़ा कर दिया वो काम, क्योंकि उनको बताया गया था कि खुद का काम खुद को करना है. और पहले होमी बाबा ने बताया था कि अपना काम खुद ढूंढो. तो ये दोनों चीज़ें उनके मन पर इतनी स्ट्रांगली बैठी हुई थी, इनकी इतना स्ट्रांग इफेक्ट था उनके मन पर की उन्होंने ये कर दिखाया. आता त्यांनी व्याप्ती वाढवली, हे करूया ते करूया असं बरंच काय म्हणाले आणि मग विचारलं, आता सांग तुला काय पाहिजे. तुला वेल्डर मिळेल, फोरमन मिळेल, आणखी जे हवे असेल ते सर्व मिळेल. यावर मी म्हणालो, आता मला काहीच नको, मी स्वतः सर्व करीन. तेव्हा ते म्हणाले, काम सुरू करण्याआधीच लोक काय मागण्या करतात आणि या वृत्तीमुळे आतापर्यंत ते काम झालेलं नव्हतं. अब यहाँ पर उन्होंने ये काम खुद कर दिखाया, इसको इतना बढ़ाया काम को कि अब इतने कॉन्फिडेंट हो चुके थे कि उनके वरिष्ठ म्हणजेच उनके जो सीनियर्स थे उन्होंने पूछा कि अब बताओ कि आपको क्या चाहिए, क्योंकि इसके पहले जितने भी लोग आए उन्होंने ये काम इनकम्प्लीट रखा. पहले ही उनके बहुत सारे एक्सपेक्टेशंस थे कि हमारे के हाथ के नीचे इतने हेल्पर्स चाहिए, लेकिन किसी ने ये काम पूरा. अब आपका नज़रिया, आपका काम करने का तरीका देखकर आप ये काम कर सकते हो, अब बताओ आपको कौन चाहिए. तो उन्होंने कहा, अब मुझे कोई मेरे हाथ के नीचे नहीं चाहिए, मैं अपना काम खुद कर सकता हूँ. वृत्तीमुळेच म्हणजे काय, वृत्ती म्हणजे ॲटिट्यूड. म्हणून आम्ही तुम्हा वेल्डर व फोरमन द्यायला नाही म्हणालो, मात्र आता तुझ्या हाताखाली पाहिजे तेवढे लोक घे
आता ते तुझं ऐकतील, कारण त्यांनी पाहिलंय तू हे करू शकतोस. आणि आता हेही लक्षात घे की एकटा माणूस जास्त काम करू शकत नाही. थोडक्यात काय तर तुम्ही करू शकता हे आधी दाखवा, मग इतरांना काम सांगा. आपल्याला येत नसताना दुसऱ्यांना काम सांगणं योग्य नाही. हा धडा त्या दुसऱ्या अनुभवातून मी शिकलो. आता यहाँ पर वरिष्ठ ने कहा कि जब हमें कोई काम आता है तो ही हमें दूसरों को इंस्ट्रक्शंस देने का अधिकार होता है. जब तक हम वो काम नहीं करते तब तक कोई हमारी बात भी नहीं सुनता, ना ऑर्डर सुनता है. इसीलिए अब हमने देखा है कि ये काम तुम कर सकते हो. अब तुम्हारे हाथ के नीचे तुम कितने भी लोग चाहिए उतने ले सकते हो, क्योंकि ये काम आप अकेले नहीं कर सकते. इसमें से उनको क्या सबक मिला कि जब तक कोई काम हमें नहीं आता तब तक हम किसी और को ऑर्डर नहीं दे सकते, और भी हमें नहीं सुनेंगे, हमारा रिस्पेक्ट नहीं करेंगे जब तक वो काम हमें नहीं आता. तो एक छोटी सी शिकवण, एक छोटा सा संदेश हमें यहाँ पे दिया गया है कि ऐसा काम करो कि लोग देखकर इतने कॉन्फिडेंट रहे कि हाँ इनको ये काम आता है और हम इनके इंस्ट्रक्शन सुन सकते हैं और आप पर कोई फेथ करे. असं या अनुभवाच्या माध्यमातून आपल्याला अनिल काकोडकर सांगत आहेत. तर मुलांनो, जवळपास 50 वर्षापूर्वीचे हे 2 अनुभव मला आजही खूप महत्त्वाचे वाटतात. यातील आशय तुम्ही आत्ताच नीट समजून घेतला तर मोठे होण्याच्या प्रक्रियेत तुम्हाला त्याचा फायदा होईल याची मला खात्री है. अनिल काकोडकर जी हमें बता रहे कि 50 साल पहले उनको जो 2 अनुभव आए हुए थे वो हमसे शेयर कर रहे हैं, क्योंकि यही वक्त है. एज यू पीपल आर इन 10th स्टैंडर्ड, तो यही है कि आगे चलकर आपको अपने डिसीजंस लेने हैं और उसी प्रक्रिया में, उसी प्रोसेस में आपको 101% मेरे ये 2 अनुभव मदद करेंगे. तो इसी माध्यम से डॉक्टर अनिल काकोडकर जी ने हमें 2 अपने एक्सपीरियंस शेयर किए कि एक तो पहला अपना काम खुद क्रिएट करो. ये मत लेकर कि कोई आएगा हमें काम बताएगा फिर हम काम करेंगे. खुद ढूंढो, अपना काम क्रिएट करो, कॉन्फिडेंस रहो. और सेकंड ये है कि एक काम ऐसा करो जिससे देखने वाला या आपके साथ काम करने वाला आप पर इतना भरोसा करे कि दिस पर्सन कि वो है इतना लायक कि मैं इसके साथ काम कर सकता हूँ, क्योंकि जब तक वो काम आपको नहीं आता आपके इंस्ट्रक्शंस कोई नहीं सुनेगा. इसीलिए ऐसे 2 अनुभव. और सबसे एक बड़ी बात और सबसे अच्छी बात अनिल काकोडकर ने यहाँ पर हमें बताई है की कोणत्याही कामाला छोटं मानू नका, कमी दर्जाचं मानू नका, लेखू नका. अर्थात कोई भी काम कभी भी छोटा मत समझो. हर छोटे काम से ही हम बड़ा काम कर सकते हैं. यहाँ पर ये सारी चीज़ें आपको बताने का अर्थ एक ही है कि आफ्टर 10th स्टैंडर्ड यू हैव टू टेक सो मेनी डिसीजंस. दैट्स व्हाट दिस लेसन इज़ फॉर यू ऑल. बहुत ही अच्छा और सुंदर लेसन है. थैंक यू सो मच एंड धन्यवाद.